वहिनी शांत व्हा ना. तुम्ही ऐका ना वहिनी. पद्मिनी, मी केदारचा बाप आहे. केदारच्या जागी युवराज असता तरी तू असंच केलंस, असंच बोलली असतेस. माझ्या हातून झालेली चूक आणि त्याचं ओझं फार फार मोठं आहे. कदाचित तुमच्यापैकी कुणी समजू शकणार नाही ते. चूक तुमच्याकडून झाली आहे ना, पण शिक्षा आम्हाला का देते? हा जो मुलगा आहे त्याला तुम्हाला जी काय त्याची काळजी घ्यायची आहे, त्याच्यावर जे काय प्रेम करायचं आहे करा, पण तिकडे घराबाहेर, इकडे नाही, या घरात नाही. हा मुलगा या घरात नकोय बस. युवराज, तुला तुझ्या बाबांची जराही काळजी वाटत नाही का रे? तुला दिसतंय दया काकांना केदारची आत्ता गरज आहे, मग तू का मान्य करत नाहीयेस? दया काकांनी आपल्या सगळ्यांसाठी खूप केलंय, तुझ्यासाठी खूप केलंय, आणि आज ते आपल्या सगळ्यांकडनं एक गोष्ट मागतायत आणि ती गोष्टही आपण त्यांना नाही देऊ शकत. केदारचा सुद्धा या घरावर तेवढाच हक्क आहे. तो दया काकांसाठी या घरात राहणार अँड दॅट इज फायनल. आणि मला या बाबतीत काही चर्चा नकोय. केदार, मला माफ कर बा, पण माझ्याकडनं जी काही चूक झाली आहे त्याचं प्रायश्चित्त करण्याची ही एकमेव संधी आहे मला. हे घर तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे. या चल, ये ये. आत येण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय काय झालं केदार? काही प्रॉब्लेम आहे का? कौशिकी मॅडम, जसं तुम्ही तुमच्या काकांना वचन दिलं होतं तसं मी पण कोणाला तरी वचन दिलंय. केदार बोल ना. मी एका व्यक्तीला वचन दिलंय, 7 जन्म एकत्र राहण्याचं, सुखदुःखात एकमेकांना साथ देण्याचं. तिच्याशिवाय मी या घरात पाऊल ठेवणार नाही. कोण आहे ती? माझी अर्धांगिनी. ही आहे माझी अर्धांगिनी. तारिणी तारिणी केदार खांडेकर.